2 वाजलं होतं. पतूबाईला आपण पेस्ट्री सांगितली होती. पतूबाई डायरेक्ट केक घेऊन आला होता. ह्यो शुभ्या बघा हलकट सारखं लगेच बसला केक कापायला. जसं काय याचाच बर्थडे. मी सगळ्यात बारीक आहे म्हणून मला लगेच मोठा पीस दिला होता आपल्या हिशोबात. इथं गणपती बाप्पाला द्यायचं तर आम्ही खात सुटलो. दुसऱ्या दिवशी मी उठलो, ब्रश केला, आंघोळ केली, लगेच चहा घेतला. चहामध्ये बिस्किट बुडवला, बिस्किट सांडला. चहाला बोललो कडकी मी आटा गेला. लगेच आपल्याला हायकोर्टातून ऑर्डर आला, गप जाऊन दुकान उघड. दुकान उघडायला चाललो होतो तर यो शुभ्या भाई मला घेऊन आला इकडे. बोलतो चल नाश्ता करून येऊ काहीतरी. बोललो भाई आता नाश्ता करायला घेऊन आले, आता देईल पैसे. लेकाने मलाच पैसे द्यायला लावलं. इकडे बाहेर डीजेचा आवाज यायला लागला. पोलीस स्टेशनचा बाप्पा निघाला होता. पोलीस हे नाचत होतं मस्त एकदम. यांचीच मजा आहे, आता काय बोलावं. जरा उशीर दुकानात बसलो ना, आलो इकडे. आल्याच नानीने मला चहा दिला. बोल चहाला नाही बोलावं कधी. यो बघा इकडं चहा पेता पेता फोन बोलतोय. अण्णाच्या पण बाप्पाचा विसर्जन होता. मग आम्ही सगळं बसलो इथं पिकअप मध्ये. बापूसनी घेतली गाडी, त्याच्यात भरल्या बाया सगळ्या. लगेच 5 मिनिटात आपण पोहोचलो नदीवर. आरती बिरती केली, बाप्पाचा विसर्जन एकदम ओके मध्ये केला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. विसर्जनाला गेलो तर दुकान बंद केला होता. परत येऊन बसलो दुकानामध्ये. 7 वाजलं होतं. त्याला एक गिराईक नाही. काय बोलावं आता. लगेच यो भाई आलाय तर इथं बसत लगेच जाऊन VIP केबिन मध्ये बसला जाऊन. तू मेरे से प्यार करते की नाही करते. इकडे बाहेर बारीक पोरं ये फटाके वाजवले धरले होते. बोललो का रे दिवाळीच्या उरलेत काय मागच्या वर्षीच्या. त्या आयला बोललो तर सगळी पालली. घरी आलो टायसन भाई बोलतो ये सूर्या गेलतस कुठे रे कधी बस. बोला आहे ना भाई इथंच आहे, मला घेऊन चल बोलतो फिरायला. तर भाई लोक आम्ही पण आता आमचा गाव फिरतो. तुम्ही पण तुमचा गाव फिरा. आता आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.